नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले चॅनल कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण कागदपत्र नसताना एखादे वाहन तुम्ही घेताय तर तुमच्यासोबत काय होऊ शकते, जेल होणार का, कागदपत्र नसलेल्या गाडीचे कागदपत्र नव्याने बनवता येतात का, या प्रश्नाच्या उत्तरासहित त्याची प्रक्रिया, भारतीय दंड संहितेमध्ये शिक्षा काय आहे हे सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्या अगोदर मी एका व्यक्तीने कागदपत्र नसलेली गाडी विकत घेतली होती त्या घडलेल्या घटनेचा, वास्तव घडलेली घटनेचा किस्सा सांगणार आहे. असंच प्रॅक्टिस करत असताना एक व्यक्ती कोर्टाची नोटीस घेऊन माझ्याकडे आला. नोटीसवर असलेल्या तारखेच्या दिवशीच तो माझ्याकडे आला होता आणि म्हणाला की मी या अगोदर एक 2 व्हीलर बाईक नवी कोरी 6 महिने वापरलेली गाडी एका त्रयस्थ व्यक्तीकडून विकत घेतली होती. कितीला विकत घेतली असं मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 30,000 रुपये देऊन विकत घेतली होती. परंतु ती गाडी विकत घेतल्यानंतर पैसे दिल्यानंतर मला असे कळाले की त्या गाडीचे डॉक्युमेंट नाहीत. कारण त्रयस्थ व्यक्तीने सांगितले होते की या गाडीचे कागदपत्र आमच्याकडून हरवलेले आहेत, एखाद्या महिन्यामध्ये सापडल्यानंतर मी देऊन टाकतो. म्हणून मलाही वाटलं की नवी कोरी चांगली गाडी आहे, कमी वापरलेली आहे, आता दिलेले पैसे तर वापस मिळत नाहीत आणि कमी किमतीत मिळते, घेऊन टाकू. आणि तो व्यक्ती, विकणारा व्यक्ती आहे तो हा सिल्लोडच्या एका दुकानामध्ये सामान घेण्यासाठी ये जा करत होता. त्याची तोंड ओळख होती, परंतु तो इथलाच आहे असे समजून मी ती गाडी घेतली होती. तो पुन्हा सांगू लागला की मी ही गाडी घेतल्यानंतर काही दिवस वापरली पण, आणि एके दिवशी सिल्लोडच्या तहसील कार्यालयामध्ये गाडी लावली असता ती गाडी गायब झाली. मी इकडे तिकडे शोधाशोध केली, परंतु शोधाशोध करूनही सापडली नाही. परंतु माझ्यासोबत जो एक माझा मित्र होता तो पण तहसील कार्यालयात आला होता. त्यांनी पाहिले होते की सदरील गाडी ही तेथील पोलिसांनी नेली आहे. हे ऐकून मी त्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेलो. माझी गाडी आहे, मीच लावली होती अशी मागणी वजा विनंती केली असता त्यांनी मला तर ती गाडी दिलीच नाही, परंतु मला पोलिसांनी तिथेच तेवढ्या रात्री अटक केली. परंतु मी जे तुम्हाला आता सांगितले आहे ते पोलिसांना सांगितले आणि उद्या कोर्टातून मला जामीन घ्यावी लागली, जामीनदार आणावा लागला. पोलिसांनी माझ्या घरच्यांना फोन लावला आणि त्यांना कळवले की तुमच्या घरचे हे पोलीस स्टेशनमध्ये अटक आहेत, जामीनदारासहित चांगल्या वकिलाच्या मार्फत कोर्टामध्ये हजर व्हा. घरचे परेशान झाले आणि कोर्टात हजर होऊन मला जामीन दिला आणि दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडलो, परंतु मला माझी गाडी मिळाली नाही. मला वकील साहेबांच्या माध्यमातून कळालं की सदर ही गाडी चोरीची आहे, या तुम्ही घेतलेल्या गाडीवर चोरीचा गुन्हा अगोदर दाखल आहे, त्यामुळे मी गाडी परत मिळवण्याची आशा तर सोडलीच होती, पण मला पोलीस कोठडीचे पण विनाकारण हवा मिळाली होती. माझे 30,000 गाडीचे पण वाया गेले होते, गाडी पण गेलेली होती, केसही पडली होती, पोलिसांनीही पकडले होते, वरून वकील साहेबांना फीस दिली होती आणि जामीनदाराला पण मॅनेज केलं होतं, जामीनदार आणून जामीन पण घेतली होती आणि मग नंतर मला कुठं सुटका झाली होती. मला नातेवाईकाला व मला मानसिक त्रास झाला होता केवळ आणि केवळ कमी पैशात गाडी मिळाली आहे, कमी पैशाच्या लोभामुळे. मी सदरील नोटीसवरील केस नंबर पाहून केसचे स्टेटस चेक करत असताना विचारले की आता ती गाडी कुठे? तर पक्षकाराने सांगितले की ती गाडी ज्याची होती त्याची त्याला मिळाली आहे. मला वाटलं की केसमध्ये आता तडजोड झाली आहे, पोलिसांनी केस बंद केली आहे म्हणून केस आता संपली आहे, परंतु 2 दिवसापूर्वी मला ही नोटीस मिळाली आहे. पोलिसांनी ओळखीच्या चांगल्या वकील साहेबाला घेऊन कोर्टामध्ये हजर राहण्याची तंबी दिली आहे, म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे. ह्या घडलेल्या किस्स्यामधून नेमकं पुढे काय झाले ते सांगण्या अगोदर मी येथे सांगू इच्छितो की माझ्याकडे आलेल्या या पक्षकाराने कमी किमतीमध्ये नवी गाडी मिळते म्हणून कागदपत्र नसलेली गाडी, अर्थातच चोरीची गाडी घेतलेली आहे आणि ज्याची गाडी हरवली आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दिलेली आहे. पोलिसांनी ही गाडी पकडल्यानंतर ज्याची त्याला वापस पण दिलेली आहे. आता ज्याच्यामध्ये जो घेणारा व्यक्ती आहे त्याचे 30,000 पण वाया गेलेले आहेत. केवळ लालसेपोटी गाडी पण गेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कस्टडी पण झालेली आहे, एक तर चोरीचा कलंक पण लागलेला आहे, जामीनदार आणून जामीन पण घ्यावा लागलेला आहे, गाडी गेली, पैसे गेले, चोरीचा कलंक नातेवाईकात लागला आणि पुन्हा आता माननीय न्यायालयात ट्रायल चालू आहे. ट्रायलमध्ये मी पक्षकाराला, आरोपीला हजर केले आणि नंतर ट्रायल व्यवस्थित चालून फिर्यादी आणि आरोपीमध्ये तडजोडी अंती आरोपीच्या बाजूने म्हणजे माझ्या पक्षकाराच्या बाजूने निकाल दिला. त्याने शिक्षा होऊ दिली नाही. हे जरी खरी असले तरीही मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की कोणतेही वाहन कागदपत्र नसताना खरेदी करू नका. कारण असे वाहन कागदपत्र नसलेले जर तुम्ही खरेदी केले तर जेल होऊ शकते, 7 वर्षाची सजा होऊ शकते, 10 वर्षाची होऊ शकते. जबरी चोरी, दरोडा,
चोरीची वस्तू मालमत्ता व चोरीचे वाहन बाळगणे या वेगवेगळ्या गुन्ह्यानुसार वेगवेगळी शिक्षा किंवा दंड होऊ शकतो, किंवा दंड किंवा शिक्षा असे दोन्ही होऊ शकतात. सर्वसामान्यांना असा एक प्रश्न आहे की कागदपत्र नसलेल्या गाडीचे कागदपत्र नव्याने बनवता येतात का? तर त्याचे उत्तर आहे नाही, बिलकुल नाही. कारण चोरीच्या गाडीचे कागदपत्र नव्याने बनवता येत नाहीत. त्या गाडीचा एक वेळा त्या गाडीला नंबर पडलेला आहे, त्या गाडीला चेसिस नंबर आहे, त्या गाडीला इंजन नंबर आहे, हे कुठलेही नंबर बदलता येत नाहीत. त्यामुळे तिचे रजिस्ट्रेशन नव्याने होऊ शकत नाही. म्हणून जर विना कागदपत्राची गाडी घेतली तर नव्याने कागदपत्र कधीही बनवता येत नाहीत. आता जर अशी गाडी विना कागदपत्र जर घेतली असेल तर शिक्षा काय होती तर ते पाहू. भादवी कलमे पाहूया. कलम 378 चोरी व 379 मध्ये शिक्षा. जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही वस्तू मालमत्ता मूळ मालकाच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे स्वतःच्या लाभासाठी व स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन जातो, तो चोरी करतो, तो चोर आहे असे समजले जाते. कलम 379 जो कोणी चोरी करेल त्याला 3 वर्षापर्यंत कारावास होऊ शकते किंवा 1 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकते. भारतीय दंड संहिता 411 व 412 प्रमाणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे, चोरीची मालमत्ता घेणे व सदरील मालमत्ता चोरीची आहे हे माहीत असून देखील स्वतःकडे बाळगणे किंवा चोरीत किंवा दरोड्यात चोरीची चोरलेली वस्तू मालमत्ता जसे की सोने चांदी वाहन कोणतीही मालमत्ता कोणतीही वस्तू असो चोरीची आहे हे माहीत असून देखील स्वतःकडे बाळगणे वापरणे किंवा स्वतःकडे ठेवणे यासाठी 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा अजन्म कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास विनंती करेल की कागदपत्र नसलेले वाहन घेऊ नका, बाळगू नका, चोरीची मालमत्ता लपून ठेवण्याच्या कामी मदत करू नका. कागदपत्र नसलेली कोणतीही मालमत्ता घेण्याबाबत सावध राहा. चोरीची मालमत्ता खरेदी केल्यास किंवा कागदपत्रे नसलेली मालमत्ता घेतल्यास नेमके काय होते याची संपूर्ण माहिती मिळालेली असेलच. भेटूया नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.